आलेला होता। पाकिस्तानकडून युद्धविरामाचं त्यानंतर लगेचच उल्लंघन करण्यात आलं आणि त्यामुळेच भारतानं खडसावलं। पाककडून युद्धविरामाचं उल्लंघन हे निंदनीय असल्याचं भारताच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटलं। युद्धविरामाच्या उल्लंघनाला पाकिस्तान जबाबदार आहे। पाकच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर असल्याचं म्हणत विक्रम मिस्री यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। पाकिस्तानाकडून युद्धविरामाचं उल्लंघन हे निंदनीय। स्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, भारतानं खडसावलं। पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन न रोखल्यास भारतीय सैन्याला फ्री हँड देणार असा सक्त इशाराच भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलाय। पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन हे अत्यंत निंदनीय आहे असं म्हणत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्रींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। भारत और पाकिस्तान के डीजीएमओज के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। सेना ने इस स्थिति पर कड़ी नज़र रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं। युद्धविरामाच्या उल्लंघनाला पाकिस्तान जबाबदार असल्याचं विक्रम मिस्री म्हणाले। अतिक्रमण रोखण्यासाठी पाकनं गांभीर्यपूर्वक तातडीनं योग्य कारवाई करावी असं देखील त्यांनी सांगितलं। पाकच्या हालचालींवरती भारतीय सैन्याची करडी नजर असल्याचं म्हणत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्रींनी पाकिस्तानला झापलं, तर कोणत्याही अतिक्रमणाला सामना करण्यासाठी भारतीय सैन्याला आदेश दिलेत। पाककडून होणारं अतिक्रमण रोखण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचं मिस्रींनी म्हटलंय। पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात। युद्धविरामाला 3 तास उलटत नाही तोच पाककडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलंय। एलओसी भागामध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आलाय। 3 तासातच पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं। भारतीय सेनेकडून याला जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं। युद्धविरामाच्या घोषणेनंतरही पाकिस्तानचं शेपूट वाकडच दिसतंय। पाकचे अनेक ड्रोन दिसले होते, ते भारतानं परतवून लावले। पाकचे काही ड्रोन भारतानं हवेत नष्ट केले। तर युद्धविराम करण्यात आला आणि त्याच्या अवघ्या 3 तासातच पाकिस्ताननं आपला खरा चेहरा दाखवला। पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं। पाकिस्तानकडून काही भागांमध्ये ड्रोननं हल्ला करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला। काही ठिकाणी त्यामुळे ब्लॅकआउटही करण्यात आला। हे सगळे ड्रोन भारतानं परतवून लावले। आपलं शेपूट कसं वाकडं आहे याची प्रचितीच युद्धविरामाचं उल्लंघन करून पाकिस्ताननं करून दिली आहे। श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे दिसलेले ड्रोन भारतानं परतवून लावलेत। तर पाकिस्तानचे काही ड्रोन भारतानं चोख प्रत्युत्तर देऊन हाणून पाडलेत। श्रीनगर विमानतळ परिसरामध्ये ड्रोन दिसलेत, तर श्रीनगरच्या लाल चौकातही दिसलेले ड्रोन्स भारतीय लष्करानं हवेत नष्ट केलेत। तिकडे उधमपूर असो किंवा गुजरातच्या कच्छमध्येही ड्रोन दिसलेत। गुजरातच्या कच्छमध्येही 10 ते 12 ड्रोन दिसलेत। सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात। दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेर शहरामध्ये 10 ते 12 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत।
पंजाबचं हुशारपूर असेल, फिरोजपूर असेल त्या ठिकाणीही सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलं होतं. तर बरनाला, बटाला, गुरुदासपूर, पठाणकोट आणि अमृतसरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आलं होतं.